आज घरातच सकाळी सकाळी 2 चपात्या खाऊन मित्रांनो चाललोय बघा आता रत्नागिरीला. काय सांगू तुम्हाला, रत्नागिरीची कामं जरा काय आटपणं झाल्यात आणि सकाळी बरोबर आंब्या घाटात मागच्या वेळी अडवलेल्या पोलिसांनी त्याच ठिकाणी परत तीच गाडी अडवली बघा मित्रांनो. पोलिसांना सांगत होतो साहेब किती वेळ अडवणार, महिन्यात 10-12 फेऱ्या माझ्या तर रत्नागिरीला होते. साहेब पण लागला हसायला, नुसतं लायसन दाखव म्हणला आणि लायसन दाखवून मित्रांनो आता आलोय बघा रत्नागिरीत काही तर लय काय मोठं काम नाही, फक्त इमेजेस मागच्या वेळी बॅकअप घेतलेलं त्या जरा इम्पोर्ट करून द्यायचे आणि त्या इम्पोर्ट करून परत आपल्याला आता जायचं कोल्हापूरला. बाकी काही कामच नाही. सगळा डेटा रिकव्हर करून द्यायला वाजलं दुपारचं 2. मग काय आता इथल्याच कॅन्टीन मध्ये शाकाहारी थाळी मागून गप जेवलो बघा. इथं जेवून हातखंब्यावर जाऊन आपल्या या दामोदर शिवराम पंपावर सीएनजी फुल केला आणि चाललो कोल्हापूरला. पालीत आल्या आठवलं बघा मित्रांनो, आंब्याचा सीझन चालू झालाय, आंबे घेऊन जाव्या म्हणून आलेलो नेहमीच्या अड्ड्यावर या मॅक अल्फोन्सो मध्ये लांजामध्ये आहे. पालीतनं बरोबर 10-15 किलोमीटर असेल. इथं दरवेळी आम्ही आंबे घेतोय बघा. खरं ह्यावेळी आंब्याचा दर ऐकून पुंग्याच टाईट झाल्या. तर मित्रांनो यामध्ये 1200 रुपये डझन, 800 रुपये डझन, 900 रुपये डझन, 600 रुपये डझन, 500 रुपये डझन असे आंबे होते. मी तर मित्रांनो हे शेवटच्या पेटीतले 5 डझन आंबे घेतलेत बघा 500 रुपये डझन. सगळा माल काल तोडलेला होता, त्यामुळे 8 दिवस लागणार पिकायला. ती म्हणली ही पेटी हाय अशी घेऊन जावा आणि बरोबर अक्षय तृतीयाला ओपन करा म्हणली. यावेळी जरा लवकरच आलो वाटतं आंबे घ्यायला. मित्रांनो मागच्या वेळी आम्ही इथं आंबे गेलेले एकदम चांगले लागले, एक सुद्धा आंबा खराब लागलेला नव्हता. म्हणून यावेळी परत इथंच आंबे घ्यायला आलोय आणि आंबे घेऊन आता लांजातलं काम करून आता जाणार कोल्हापूरला बघा. लांजात पण काही लय काम नाही, नुसतं डॉक्टरांना भेटायचं लांजात आलोय म्हणून. आणि लांजातलं काम करून या दाबोळीमधनं चाललेलो आणि मागच्या वेळी या दाबोळी फाट्यावरनं पण मी थोडं आंबे नेलेली, ती पण एकदम मस्त लागलेली. म्हणून परत त्याच माणसाकडे आंबे घ्यायला आलेलो बघा. त्याच्याकडनं जरा 2 डझन तयार आंबे घेतले आणि ही पण मित्रांनो टेस्ट करून बघा. या सीझनचा यावेळीचा पहिलाच आंबे घेऊन चाललोय, कसं लागतात तर बघा. घरात जाऊन तुम्हाला टेस्ट करून सांगतो. इथनं आंबे घेऊन आलो बघा, साधे माधे मार्गे जाव्या म्हणलो घरला आणि साध्या माधे आलो. इथं एवढी गर्दी काय कळना, इतकी गर्दी का तासभर थांबलो. तर जरा पुढे आल्यावर का आलं की माधयाची यात्रा चालू आहे म्हणून इथल्या गाववाल्यांनी बरोबर केन क्लबच्या मागणी या डोंगराकडून गाड्या सोडल्यात बघा. तर मित्रांनो इथनं आलो, एवढं भारी वाटलं की कोल्हापूर एकदम स्वर्ग दिसत होतो बघा. इथनं यायला जरा वेळ झाला, खरं घरात गेल्या म्हणलो आंबा पहिला फोडून खाव्या म्हणलो. यावेळीचा पहिला सीझनचा पहिला आंबा आहे म्हणून माझ्या लिकीच्या हातातनं आणि कृष्णराच्या हातातनं फुड्या. तोपर्यंत माझा मित्र पण आलेला आहे शंभ्या. या तिघांच्या हातातनं पेटी फुडली बघा पहिला आणि पेटीतला आंबा माझ्या लिकीला दिला बघा आणि शंभ्यानं तर 3-4 उचललेले आणि कृष्णराजला पण दिला आणि पहिल्यांदा कापून म्हणलो टेस्ट करा, यांनाच दिव्या म्हणलो. माझ्या लिकीनं जराशी टेस्ट केली बघा, तिला असला आंबा आवडला. आंब्याची फोड कसली हिसकावून घ्यायला बघा की, जरा फक्त टेस्ट करायसाठी फक्त तोंडाला लावलेली, लय काय खायला दिलेलं नाही. खरं पहिल्यांदाच काहीतरी खायला ती, याच्या आधी फक्त नुसतं दूधच पित होते आणि लय आंबा खाऊन काय पोट बिघडाय नको म्हणलो. जरासा आणि थोडं देऊन बघायचं आता खायला चालू करायचंय तिला. आणि कृष्णराज पण आंबा खाऊन वैतागून झोपलेलं. मित्रांनो आम्ही पण झोपतो आता, लय वेळ झालाय आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्रांनो फॉलो केला नसेल तर तेवढं प्लीज फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा.